श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर बघा, आहे आता कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. ही 30 तारखेला आहे, 30 नोव्हेंबरला आहे. 30 नोव्हेंबर 2023ला कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. वार गुरुवार आहे आणि यामुळेच या संकष्टी चतुर्थीचं हे जे महत्त्व आहे ते अधिकच खुलून आलेलं आहे. या दिवशी हा एक उपाय करायचा आहे महिलांनी की ज्यामुळे आपला नवरा जो आहे तो आपला ऐकू लागेल आणि पती पत्नीमधील जे काही वाद असतील, तुमच्या दोघांमधील जे काही मतभेद असतील, वाद असतील, ते पूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या दोघांमधलं प्रेम, आदर आणि आपुलकी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढीस लागतील आणि तुमचा संसार हा सुखाचा होईल. तर बघा, प्रत्येक वेळी महिला बरोबर असते असं नाही आणि प्रत्येक वेळी पुरुष बरोबर असतो असं देखील नसतं. काही गोष्टी महिलांनी समजून घ्यायच्या असतात, काही गोष्टी पुरुषांनी समजून घ्यायच्या असतात. तेव्हाच आपला जो संसार असतो तो सुखमय होऊन जातो. मात्र कधी कधी काय होतं की बऱ्याचदा महिला सांगतात की एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा मला ते काही बरोबर वाटत नाही, ह्या व्यक्तीला पैसे दिले तर हा व्यक्ती पाठीमागे कुठून देणार. तरी देखील नवरा ऐकत नाही आणि पैशांचा व्यवहार करतात किंवा अजिबात विचारतच नसतील एखादी गोष्ट करताना आणि नंतर ज्यावेळी अंगलट येतं त्यावेळी ते परिपूर्णपणे आपल्या पत्नीवरती अवलंबून राहतात. अशा देखील बरेच संसार आहेत की जे अंगलट आल्यानंतर पत्नीवरती सोडून देतात सगळं. तर असं होऊ नये आपल्या बाबतीमध्ये. आपल्या घरात काय होतं की ज्यावेळी पैशांची चणचण भासते किंवा एखाद्याकडून आपल्याला पैशांचा दागाफटका जर झाला तर तो दागाफटका भरून काढण्यासाठी आपल्याला 6-7 महिने, कधी कधी 1 वर्ष 2 वर्ष सुद्धा लागून जातात. आणि असं आपल्यावरती कधीही प्रसंग येऊ नये. याशिवाय जे लोक दारुडे आहेत, जे म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, असे देखील पती पत्नींचं ऐकत नाहीत. काही केल्या त्यांची दारू जे व्यसन आहे त्यांना ते सुटत नाही. अशा वेळी हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे पती हा पत्नीचं ऐकायला सुरुवात होईल. आणि ज्यांच्या पत्नी खूप रागीट असतील, समजून घेत नसतील, तर अशा पतींनी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी पत्नी माझ्या घरच्यांना सांभाळून घेत नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये वाद होत असतील किंवा एखादी गोष्ट जर तिची तुम्हाला खटकत असेल बायकोची आणि त्यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर हा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःचा पार्टनर आपल्यासारखा व्हावा असं वाटत असेल की बाबा नो, हा आपण बरोबर आहे, समोरचा चुकत आहे, अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. अन्यथा जर तुम्ही चुकीचे असाल आणि तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. कारण कुणाला जरी कळत नसलं की कोण चुकत आहे तरी देवाला सगळं कळत असतं की कोण चुकत आहे आणि कोण बरोबर आहे. याचा जो काही ठाम निर्णय आहे तो देवापाशीच असतो. माणूस सगळ्यांना खोटं बोलू शकतो, मात्र देवासमोर खोटं बोलू शकत नाही. प्रत्येकाला कळत न कळत आपल्या चुका या मान्य असतात, मात्र उघडपणे तो कुणीही कधीही म्हणत नाही की खरंच माझी चूक झाली आणि मला माफी द्यावी किंवा मी ही चूक पुन्हा करणार नाही, असं कुणीही म्हणत नाही. एवढं मोठं मन कुणाचं देखील नसतं. त्यासाठी जर तुम्ही बरोबर असाल, समोरची व्यक्ती पार्टनर जर तुमचा चुकीचा वागत असेल तुमच्याशी, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. या व्यतिरिक्त मी पुढे जाऊन सांगते की ज्यांना बाहेरचा नाद असेल, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, पत्नीला असेल तरी पुरुषाने हा उपाय केला तरी चालेल. जरी पतीला बाहेरच्या व्यक्तीशी बोलण्याचा वगैरे नाद असेल किंवा असं काही विचित्र ते वागत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही जरी हा उपाय केलात, पत्नीने हा उपाय केला तरी देखील चालेल. म्हणजे कसलंही वाईट गोष्टीपासून जर तुमचं नातं तुटायला सुरुवात झालेली असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या नात्यामध्ये प्रेम, आदर आणि आपुलकीही वाढायला सुरुवात होते. पती असो किंवा पत्नी असो, तुमचं सर्व ऐकायला सुरुवात होते. तर बघा, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे याचं जे महत्त्व आहे ते विशेष
आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये गाईचं कच्चं दूध घालायचं आहे आणि हे घातल्यानंतर की नाही त्याचा मुटका बनवायचा आहे. म्हणजे जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला मुटका बनवता येईल अशा पद्धतीनेच आपल्याला हळदीमध्ये दूध घालायचं आहे की व्यवस्थित आपल्या ज्या मुठीत घ्यायची आणि दाबायची, म्हणजे व्यवस्थित असा मुटका थोडासा बनून जाईल, घट्ट जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हा मुटका बनवून झाल्यानंतर तुम्हाला कच्चा धागा जो आपण वडाला गुंडाळतो ना ह्याच्या वेळी, वटपौर्णिमेच्या वेळी, तो धागा घ्यायचा आहे आणि तो धागा आपल्याला गुंडाळायचा आहे त्या जी हळदीचा आपण मुटका बनवलेला आहे त्याला आपल्याला हा धागा 11 वेळा किंवा 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7 वेळा गुंडाळला तरी देखील चालेल, 11 वेळा गुंडाळला तरी देखील चालेल. हा गुंडाळून झाल्यानंतर तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे कुठे तुमच्या घरापासून गणपतीचं मंदिर जवळ असेल अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि नंतर हा जो धागा आहे तो गणपतीच्या चरणी ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, आमचे जे काही क्लेश आहेत, आमच्या दोघांमध्ये जे काही मतभेद आहेत, जो काही राग आहे, दुरावा आहे, तो पूर्णपणे नष्ट करा. आमचा जो संसार आहे तो खूप सुखाचा होऊ द्यात, यासाठीच मी इथं आलेली आहे असं म्हणायचं आणि प्रार्थना करायची. प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला तो धागा उचलून घ्यायचा आहे आणि नंतर तो धागा सोडायचा आहे. तो धागा सोडायचा आणि नंतर त्या धाग्याला 7 गाठी मारायच्या आहेत आणि 7 गाठी मारल्यानंतर तो धागा आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि जय गणेश काटो क्लेश, जय गणेश काटो क्लेश या मंत्राचा जप तुम्हाला तिथेच 11 वेळा करायचा आहे आणि हा जो धागा आहे तो तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायचा आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील पूर्णपणे जे काही दोघांमधील जे मतभेद असतील, जे काही आता सध्या तुमच्या दोघांमध्ये चालू असेल, वादविवाद, भांडणे कशामुळेही असतील, ते पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल. मात्र ज्यावेळी तुमचा संसार सुखाचा होईल, म्हणजे तुम्हाला आता असं वाटतं येईल की बाबा पुढच्या चतुर्थीपर्यंतच तुम्हाला फरक जाणवून येणार आहे, एका महिन्यातच तुम्हाला या उपायाचा फरक जाणवणार आहे की तुमच्या दोघांमधील मतभेद कमी झालेले आहेत, तुमच्या दोघांमधलं प्रेम वाढीस लागलेलं आहे, एकमेकांचं तुम्ही ऐकू लागायला लागलेला आहात, एकमेकांचा आदर तुमच्या मनामध्ये वाढायला लागलेला आहे. असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्हाला पुढच्या चतुर्थीच्या वेळी, म्हणजे पुढच्या चतुर्थीपर्यंत हे घडणारच आहे. पुढच्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही दोघांनी मिळून गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मोदक घेऊन जावा, 21 मोदक घ्यायचे आणि घेऊन जायचं, तिथे प्रसाद दाखवायचा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप दोघांनीही तिथे जाऊन बसून करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे की एका महिन्यात एकमेकांचं तुम्ही ऐकायला सुरुवात होईल, आपुलकी वाढेल, प्रेम वाढेल आणि त्यामुळे तुम्ही दोघे मिळून नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन जर असं केलं, म्हणजे मोदकाचा प्रसाद दाखवलात, तर तुमच्या आयुष्याचा जो गाडा आहे तो पूर्णपणे गणपती बाप्पा ओढायला सुरुवात करतात. तुमचा संसार हा सुखाचा करण्यासाठी गणपती बाप्पा हे मदत करत असतात. तर सर्वांना खरंच कळकळीची विनंती आहे, कसलेही तुमचे मतभेद असो, यासाठी हा उपाय अतिशय जबरदस्त पॉवरफुल आहे आणि सर्वांनी करावा. कारण उद्या आपल्या विष्णू भगवानांचा सुद्धा वार आहे, स्वामी समर्थांचा वार आहे, त्याचबरोबर आपली संकष्ट चतुर्थी सुद्धा, गणपती बाप्पांची सुद्धा चतुर्थी उद्याच आलेली आहे. यासाठी आपल्याला हा हळद आणि कच्च्या धाग्याचा हा उपाय नक्कीच करायचा आहे की ज्यामुळे आपलं सांसारिक वैवाहिक जीवन हे अतिशय सुखमय होऊन जातं. तर आजची माहिती ही एवढीच होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.